शेतकरी मित्रांनो, तुम्ही या खरीपामध्ये ज्या साठवणुकीच्या चाळीमध्ये ठेवायच्या कांद्याची लागवड केलेली आहे, लेट खरीप कांदा झालेला आहे, म्हणजे थोडासा उशीर झालेला आहे लागवड करून. म्हणजे कसा तर दुसरा खताचा डोस टाकून आता बरोबर 10 ते 15 दिवस झालेले आहे, पण म्हणावी अशी कांद्याची जोमदार जबरदस्त वाढ झालेली नाहीये. दाणमाड पोगर झालेला नाहीये. त्याचबरोबर प्लॉट काळोखी ग्रीनरी शायनिंग आपल्याला दिसून येत नाही. मग एकंदरीत कांद्याची जोमदार वाढ करायची तरी कशी, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कांदा पिकाला खूप महत्त्वाची फवारणी सांगतोय, जी कमी खर्चिक फवारणी सांगणार आहे, आणि पाट पाण्यातून काही खता औषधांचं नियोजन सांगणार आहे. हे जर तुम्ही करत असाल, निश्चित स्वरूपात तुमचा कांदा एक नंबर झालेला दिसून येणार आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर, कांदा लागवड उत्पादक शेतकरी, स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, वेळ वाया न घालवता लगेच माहितीला सुरुवात करूया. या कांदा पिकाला झाले तरी काय, तर लक्षात घ्या, आपण नत्र स्फुरद पालाश म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश या खतांची मात्रा दिली, त्याचबरोबर काही मायक्रोन्यूट्रन देखील दिले असतील. मग ही जोमदार वाढ का दिसून येत नाही, तर लक्षात घ्या, आपण जमिनीमध्ये टाकलेली खतं ही योग्य प्रकारे अपटेक होत नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय की कांद्याला पाणी भरते वेळी आपल्याला जैविक पद्धतीचा एक वापर करायचा आहे. तर तो कोणता, तर आपल्याला केएमबी आणि पीएचबी याच्या बॅक्टेरिया बघायला मिळतात ना, तर ह्या घेऊन याच्यात 1 एकर साठी तुम्ही 1 लिटर आणा, 2 लिटर आणा, 1 किलो आणा, 2 किलो आणा. म्हणजे कशा, आपल्याला केएमबी 2 किलो भेटलं 2 किलो घेऊन या, यामध्ये पीएचबी 2 किलो भेटलं 2 किलो घेऊन या. मग लिक्विड असू द्या नाही तर पावडर मध्ये असू द्या, हे घेऊन या. 200 लिटरचं बॅरल तयार करा आदल्या दिवशी. यामध्ये हे सगळं ओतायचं. यामध्ये 2 किलो गुळ टाकायचा आहे, बेसन पीठ अर्धा किलो टाकायचं आहे. हे द्रावण एकत्र करा, जीवाणू वाढवा, आणि दुसऱ्या दिवशी पाण्यासोबत हे आपण खालून सोडून देऊ शकतो. ड्रिप असेल, ड्रिपच्या माध्यमातून सोडून द्यायचंय. एकंदरीत जबरदस्त अपटेक झालेली तुम्हाला दिसून येणार आहे, आणि यामुळे निश्चितच कांद्याची जोमदार जबरदस्त वाढ झालेली निश्चित प्रकारे दिसून येणार आहे. पण राहिला विषय, काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला वरून फवारणी करायची, पण वरून फवारणी करते वेळी कशा पद्धतीने नियोजन करायचंय, वातावरण थोडंसं बदललेलं आहे. मग करपासारखं परिस्थिती, शेंडे पिवळे पडलेले आहेत, पातींचा फुटवा झाला पाहिजे, दाणमाड पोगर झाला पाहिजे, आणि खालून साईज व्हायला मदत झाली पाहिजे. मग याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, पहिलं तर एक बुरशीनाशक घ्यायचं. मग ते अवतार पावडर असेल किंवा साप पावडर असू द्या, किंवा मेरिऑन प्लस प्रोफाइट हे औषध आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं. यामध्ये आपल्याला काय करायचंय, एखादी खताची ग्रेड घ्यायची. मग ही घेते वेळी लिक्विड मध्ये 1365 उपलब्ध होतं, हे घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही 113624 ICL चं खत हे घेऊ शकता. 106010 आदास्काची ग्रेड हे घेऊ शकता. यामध्ये आपल्याला काय करायचंय, फॉस्फरस युक्त एखादी ग्रेड वापरायची. मग जे सेनिफॉस असेल, कॅलफॉस असेल, अल्ट्रा पी असेल, किंवा गोदरेजचं टेरासॉल्फ कॉम्प्लेक्स हे आपण घेऊ शकतो. आणि यामध्ये आपल्याला काय करायचंय, एखादं प्रभावी असं कीटकनाशक. मग हे घेते वेळी आपण अलिका घेऊ शकतो, सुलतान घेऊ शकतो. यापैकी कोणते एक कीटकनाशक आपल्याला उपलब्ध करायचंय, आणि याचीच फवारणी आपल्या कांदा पिकाला वरून करायची. पण लक्षात घ्या, ही फवारणी करते वेळी आणि जे खत सांगितले हे कशा पद्धतीने लागू पडणार आहे. तुमचं रान ओलं असणं गरजेचं आहे. म्हणजे कसं, 4 दिवसापूर्वी तुम्ही पाणी भरणं गरजेचं आहे, आणि ओल्या रानातच ह्या बॅक्टेरिया जमिनीतून सोडून देणं गरजेचं आहे. म्हणजे काय होईल की काही शेतकरी म्हणता की रासायनिक नका सांगू, जैविक सांगा, हा पर्याय उपलब्ध करा. ही बॅक्टेरिया खालून पाण्यातून सोडा, आणि रानही ओलं असणं गरजेचं आहे. हे ओल्या रानातच सोडलं तर जीवाणू मल्टिप्लाय होतील, रान भुसभुशीत होईल, आणि एकंदरीत अपटेक होण्याचं काम होईल. पहिला खताचा डोस, दुसरा खताचा डोस टाकलाय, हे उडून घेण्याचं काम होणार, आणि तुमचा कांदा प्लॉट इतरांपेक्षा भरघोस असा काळोखी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन द्यायला मदत करणार. आणि राहिला विषय ह्या फवारणीचा, फवारणी करते वेळी एकतर आदल्या दिवशी फवारणी करा, दुसऱ्या दिवशी पाणी भरा. म्हणजे कोरड्या रानात फवारणी करा, लगेच 2-3 तासांनी पाणी भरू शकता.
किंवा तुम्ही पाणी भरा आणि दुसऱ्या दिवशी वापसा कंडिशन मध्ये ही फवारणी करू शकता। आणि अशा पद्धतीचं हे नियोजन करत असाल, लक्षात घ्या 45 ते 60 दिवसांच्या दरम्यान हा कांदा ज्या शेतकऱ्यांना साठवणूक करायचा आहे, चाळीमध्ये जास्त काळ टिकवायचा आहे। आणि विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आलं की रासायनिक आणि जैविक, तर आपण जी फवारणी तुम्हाला सांगितली तर ही रासायनिक प्लस जैविक ही दोघांची सांगड करून ही फवारणी तुमच्या समोर सांगितलेली आहे। आता लक्षात घ्या, भरपूर शेतकऱ्यांनी ही कांदा लागवड केलेली आहे तर थोडीशी लेट झालेले आहेत, म्हणजे लेट खरीप कांदा असा पद्धतीने म्हणू शकतो आपण। आणि हे जर का तुम्ही तुमच्या शेतामध्ये कांदा पिकाला नियोजन करत असाल, नंबर 1 रिझल्ट आलेले दिसून येणार आहे आणि तुमचा कांदा प्लॉट इतरांपेक्षा जास्त प्रमाणे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन द्यायला तयार होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब नक्की करायचंय, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुम्ही आपली व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही। धन्यवाद। जय जवान, जय किसान।